फक्त एकदा अशी बटाटा आणि वाटाण्याची भाजी अशा पद्धतीने बनवलीत तर एक चपातीऐवजी सगळे 2 चपाती खातील. नमस्कार, मी रसिका आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज मी घेऊन आली आहे बटाटा आणि वाटाण्याची एक मस्त रेसिपी. बनवायला अतिशय सोपी आणि घरच्याच मसाल्यातून झटपट अशी बनणारी भाजी. ही भाजी इतकी मस्त लागते की तुम्ही हॉटेल आणि ढाब्यावर जी भाजी खाता ना तिला पण विसराल. तर चला सुरू करूयात आपली बटाटा आणि वाटाण्याची भाजी. तर यासाठी आपण एक वाटण करून घेऊयात, ज्यासाठी आपल्याला 7-8 लसणाच्या पाकळ्या, 2-3 इंच आलं, 1 टोमॅटो आणि थोडी कोथिंबीर घ्यायची आहे. आता हे सर्व वाटण छान बारीक करून घेऊयात. आता कढईमध्ये तेल गरम झाल्यावर त्यात खडे मसाले घालून घेऊयात, ज्यात तमालपत्र, लवंग, मिरी, दालचिनी, वेलची आणि थोडं जिरं आहे. मसाले तेलात 1-2 मिनटं छान परतून घ्यायचे आहेत. नंतर यात एक कांदा बारीक चिरून छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. मग यात आपण केलेले टोमॅटोचे वाटण घालून 4-5 मिनटं तेही परतून घेऊया. वाटण छान परतून झाल्यानंतर त्यात एक मोठा चमचा काळा मसाला, बेडगी मिरची, चिमूटभर हळद, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा धनेपूड घालून हलवून घ्यायचे आहे. आणि आपले मसाले करपू नयेत म्हणून त्यात 1 चमचा पाणी घालून मसाले छान परतून घ्यायचे आहेत. जर मसाले करपले तर आपल्या भाजीची चवही बदलते, त्यामुळे अगदी कमी गॅसवर आपल्याला मसाले परतून घ्यायचे आहेत. आता यात थोडा फ्लावर, 2 बटाटे आणि वाटाणे घालून छान परतून घ्यायचं आहे. पाणी घालायच्या आधी भाज्या या सगळ्या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतल्या गेल्या पाहिजेत, त्याशिवाय भाजीला छान अशी चव येत नाही. आता यावर झाकण ठेवून 2 मिनटं मस्त अशी वाफ काढून घेऊयात. 2 मिनिटांनंतर भाज्यांमध्ये गरम पाणी घालून थोडी कोथिंबीर घालायची आहे. आता 10 ते 15 मिनटं भाजी छान मऊसर अशी शिजू द्यायची आहे. आणि सगळ्यात शेवटी कसुरी मेथी घालून आपली बटाटे आणि वाटाण्याची भाजी तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही चपाती किंवा भातासोबतही खाऊ शकता. भाजी बघूनच एखाद्याची भूक वाढेल इतकी मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे. चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा.